चीनमध्ये HMPV मुळेच आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण झाल्यात. भारतातही या व्हायरसनं शिरकाव केलाय. म्हणूनच मुंबई पालिकेनं खबरदारी म्हणून काही मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. त्यामुळे HMPVचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबद्दलचीच माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा टिश्यूनं झाकावं. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरनं हात स्वच्छ करावे. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावं. भरपूर पाणी प्यावं आणि पौष्टिक खावं. संसर्ग कमी करण्यासाठी एखाद्या ठिकाणी हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. टिश्यू पेपर किंवा रुमाल यांचा पुन्हा वापर करू नये. HMPV बाधित रुग्णांच्या संपर्कात येऊ नये. डोळे, नाक आणि तोंड याला वारंवार स्पर्श करू नये. तसंच सार्वजनिक ठिकाणी थुंकणं टाळावं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणं टाळावं. ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा रील जास्तीत जास्त शेअर करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि NDTV मराठीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फॉलो करायला विसरू नका.